नमस्कार महाराष्ट्र. पिंपरी चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवड येथे विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांचा आक्रोश मोर्चा. कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड येथे रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. या आक्रोश मोर्चाची सुरुवात ही भक्तिशक्ती चौक निगडी येथून सुरू झाली होती, तर हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येऊन थांबला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाखाते यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला खडे बोल सुनावले. तसेच रिक्षा चालकांच्या या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही मुंबईला आझाद मैदानावर देखील जाण्याची तयारी ठेवतो, अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. आज रिक्षा चालकांचा आक्रोश मोर्चा होता. काय या आक्रोश मोर्चाचं स्वरूप होतं आणि कशा पद्धतीने आक्रोश मोर्चा तयार केला? सर्वप्रथम काल 9 ऑगस्ट क्रांतिदिन झाला. 9 ऑगस्ट क्रांतिदिनी भारतातल्या सर्व क्रांतिकारकांनी बंड पुकारलं आणि इंग्रज ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि चले जावची घोषणा दिली आणि त्यांनी ते यशस्वी केलं. त्या आंदोलनामध्ये ज्यांना ज्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली त्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. आता हा ऑगस्ट क्रांती सप्ताह म्हणून आपण साजरा करतो आहे. येणारी 15 ऑगस्ट आहे, परंतु महाराष्ट्र राज्यातील 25 लाखापेक्षा अधिक रिक्षा चालकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आणि राज्य शासनाकडून आणि सरकारकडून केवळ दिशाभूल केली जाते. आभासी मंडळ, आभासी सरकार आणि अशा प्रकारची स्थिती आहे. रिक्षा चालकांचे अपघाती मृत्यू होतात, त्यांना अनेक वेळा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. खरं तर वास्तविक रिक्षाचालक हा अपघातामध्ये मदतीला धावून येणारा, तातडीनं त्यांना रुग्णवाहिका घेऊन रुग्णालयात दाखल करणारा हा रिक्षाचालकच आहे. वास्तविक रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत. आज अपघाती मृत्यू रिक्षाचालकांचे होतात, त्यांना 5 लाख रुपयेचं विमा संरक्षण दिलं पाहिजे. महामंडळ, रिक्षाचालकांचं महामंडळ जाहीर करण्यात आलं. लोकसभेच्या अगोदर महाराष्ट्र सरकारनं, या फसव्या सरकारनं घोषणा केली, परंतु त्याच्या अजूनही कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, एकेकाळी रिक्षा चालवले, रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला, आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणणं नाही, आम्हाला आनंद आहे. परंतु तुम्ही रिक्षाचालक मुख्यमंत्री झालात, रिक्षाचालकांची अजून अवस्था दयनीय आहे. त्यांच्यासाठी तुम्ही आता काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी महामंडळ होणं गरजेचं आहे. त्यांची नोंदणी होणं, शासनाकडे नोंदणी होणं, सरकारी ओळखपत्र मिळणे आणि प्रत्येक रिक्षाचालकांच्या मुलांना उच्च शिक्षित झालं पाहिजे. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि दुर्दैवानं अपघातात मृत्यू झाला तर 5 ते 10 लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळालं पाहिजे. रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, नोंदणी झालं पाहिजे. हे आम्हाला कागदावरचं महामंडळ नको आहे, प्रत्यक्षात महामंडळ झालं पाहिजे. ते महामंडळ, नोंदणी आणि आम्हाला ओळखपत्र सरकारचं रिक्षाचालक म्हणून ते कधी देता हे बोला अगोदर. यासाठी हे आजचं आंदोलन होतं. परमिट बंद करण्यासाठी खुले परमिट जे आहेत, खुले परमिटचं झाल्यामुळं आमचे रिक्षाचालक जो व्यवसाय करत होते त्याच्यामुळे भागीदार निर्माण झाले आणि एकाचा व्यवसाय डबल झाला. त्यामुळे आता त्यांना दिवसभर फिरून पण आपली रोजीरोटी जी आहे ती सुद्धा मिळत नाही. अशा प्रकारची भयानक अवस्था त्या ठिकाणी रिक्षाचालकांची झालेली आहे. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. रिक्षाचालकांचे अनेक कर्ज आहेत. कोरोनासारख्या भयानक परिस्थितीमधून जात असताना रिक्षाचालक अनेक ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे. त्याचे अजून कर्ज फिटलेले नाहीत आणि नालायक आणि नीच काय दरोडे घालणाऱ्या फायनान्स कंपन्या, काही बँकेची लोक येऊन दमदाटी करून रिक्षा ओढून नेण्याचा सुद्धा प्रकार होतो आहे. त्याच्या विरोधामध्ये आम्ही बंड पुकारणार आणि आमच्या नियमाप्रमाणे आम्ही योग्य पद्धतीनं शासन दरबारी आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये जर आजचं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि शासन दरबारी याचा शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने याचा जर विचार नाही केला तर पुढच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा आम्ही चक्काजाम आंदोलन रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचं केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा देणारा आजचं आंदोलन आहे. आणि मी तमाम आज सकाळपासून भर पावसामध्ये माझा रिक्षा चालक
कामधंदा बुडून भक्तिशक्ती शिल्प समूहापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं. पुढे आल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आता या पावनभूमीमध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आम्ही समारोप करत आहोत. परंतु हे आंदोलन आमचं थांबलेलं नाही. हे इशारा आंदोलन आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल. परंतु रिक्षा चालकांचं काय करता बोला. शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार रिक्षा चालकाला कमी लेखू नका. गरज पडली तर पुण्याच्या समताभूमी, ज्याला आपण महात्मा फुलेंचं कर्मभूमी म्हणतो, तिथून रिक्षा चालक थेट तुमच्या वर्षा निवासस्थानावर सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आज मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी देत आहोत. प्रामुख्याने आज रिक्षा चालकांची संख्या काय होती आणि किती रिक्षा चालकांचा यामध्ये समावेश होता? सकाळी आमच्या 500 ते 550 रिक्षाचालक भक्तिशक्तीपासून सहभागी झाले. अनेक रिक्षा चालकांनी मध्ये सहभाग नोंदवला. काय आकुर्डीत सहभागी झाले, काय पिंपरीत सहभागी झाले. त्या सर्व रिक्षा चालकांचं, आमचे भाऊ आहेत, हे कष्ट करणारे, श्रम करणारे, हे सर्व लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी ते आमच्यासाठी तुम्ही करताय म्हणून अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्या सर्व रिक्षा बांधवांचे आम्ही आभार मानतो. पूर्ण महाराष्ट्रभर या आक्रोशाचा आवाज उठला पाहिजे, त्या अनुषंगाने इतर रिक्षा चालकांना काय आवाहन कराल? रिक्षाचालक भावानो, आपला कायदेशीर व्यवसाय आहे. परंतु कायदेशीर व्यवसाय करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा चालकांची अवस्था दयनीय आहे. तुम्ही या जनआंदोलनामध्ये हे तुमच्यासाठी केलेलं हे क्रांती आहे. ऑगस्ट क्रांती, रिक्षा क्रांती असं आपण नाव दिलेलं आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हावं. जेवढा तुमचा सहभाग होईल तेवढा आपलं सरकार आपल्यापुढे झुकून तुमच्या मागण्या त्वरित मान्य होतील. धन्यवाद.